दिलं तुम्ही बघू शकता. बघा मी टमॅटो कांदा हा का लसूण असा ठेचून घेतलाय, कढई तापायला ठेवली बघा. हे बघा तुम्ही बघू शकता. मी चणे हे बघा तुम्ही बघू शकता रात्री भिजायला घातलं होतं मी, आणि हे चांगलं भिजलंय बघा. आणि शिजून घेतलेत, 5-6 शिट्ट्या केलेत बघा. खूप सुंदर याची भाजी करायची, आपल्या सुक्की भाजी करायची. तुम्ही बघू शकता कढई पण तापायला ठेवली बघा. आता आपल्याला फोडणी द्यायची बघा. बघू शकता कढई तापली, आता तेल टाकायचं बरं का. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाका बघा. अशी मोहरी आहे ना, मोहरी मस्तपैकी मध्ये फुटू द्यायची बरं का. तेलात अशी फुटली ना तर छान लागते बघा. असा तडतडा वगैरे पाहिजे. तुम्ही बघू शकता का हा का कशी तडतड करायला लागली तेलात. तुम्ही बघू शकता, पाहू शकता तुम्ही. आता लसूण टाकायचं आहे आपल्याला. मोहरी लसूण कांदा टाकायचा आता आपल्याला. कांदा लसूण जळू द्यायचा ना, चांगलं लागत नाही. आता कांदा टाकला बघा, मस्त तेलात फ्राय करायचं बघा ते. तुम्ही पाहू शकता. आता का टोमॅटो टाकायचे, कारण एक जीव झाला पाहिजे ना. टोमॅटो नंतर टाकायचं असतं. तुम्ही बघू शकता. अजून जरा तेलात चांगलं फ्राय होऊ द्यावं, जरा थोडासा वेळ लागतो भाज्या. तो परत एका प्लेटमध्ये मी सगळे तिखट काढणार आहे, तिखट टाकायचे बघा. तुम्ही बघू शकता आता कसं काढतोय आम्ही. आता ते आपल्याला टाकायचे त्याच्यात. तुम्ही बघू शकता हो का. लाल तिखट, मटण मसाला, हे बघा हे धना आणि हळद. तुम्ही बघू शकता का हे मॅगी मसाला आहे बघा. तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला फोडणी द्यायची. बघा हरभरा बघू शकता तुम्ही. मीठ टाकलं होतं बरं का हरभऱ्यात. तुम्ही बघू शकता खूप सोपं आहे. असे सगळे आपल्याला टाकून घ्यायचे. बघा धना कोथिंबीर टाकायची, सगळं हलवून घ्यायचं. आता कसं झालं चटचटा, कसं दिसतंय हरभऱ्याची सुक्की भाजी. तुम्ही असं नुसतं पण नाश्त्याला करून खाऊ शकता बरं का. खूप पौष्टिक असतं हे. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे बघा हरभऱ्याची सुक्की भाजी. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर झाले बघा. प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला. मीठ टाकायचे, थोडंसं टाकायचं बरं का, जास्त नाही. खारट होईल. शिजताना टाकलं होतं कारण. सगळं असं हलवायचं. तुम्हाला आवडली का माझी करणारी रेसिपी? तुम्हाला दाखवते एका प्लेटमध्ये काढून. हो का तुम्ही बघू शकता एका प्लेटमध्ये काढले. कसं झाले चणे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद. येशूला आमेन.